आज रोजी पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील इंजिनिअरिंग विभागातील इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेले जवळपास त्यांनी 40 ते 45 वर्ष आपली सेवा पणाला लावून काम केलं। सर्वांचे स्नेही श्रीयुत गोरे मास्तर हे आज पूर्णा सहकारी साखर कारखाना सेवेतून सेवानिवृत्त झालेत। त्याबद्दल त्याचा सत्कार WM घोंगरे साहेब, चीफ इंजिनियर साखरे मुळे साहेब, कदम साहेब, नरवाडे साहेब, पत्रे साहेब, सूर्यवंशी साहेब, डाखोरे साहेब, भोसले साहेब, राऊत साहेब, वैजवाडे साहेब, जाधव साहेब या सर्व विभाग प्रमुख आणि सर्व विभाग कर्मचारी वृंद यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील आयुष्यातील हे जीवन सुखकर, सदृढ, निरोगी आणि आनंदी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। कर्मचाऱ्यांनी इमानदारीनं आणि मनमिळाऊपणानं कोणाचंही मन न दुखावता सेवा केल्यास त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाल्याशिवाय राहत नाही, जसं की आज गोरे मास्तर यांना कर्मचाऱ्यांच्या सत्काराच्या माध्यमातून मिळाली आहे। गोरे त्यांचे व्यक्तिमत्व इतकं सुंदर आहे की त्यांच्या सत्कारासाठी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी पण दूरदूरून उपस्थित होते। दांडेगावकर साहेबांनी आतापर्यंत सर्वांची काळजी करत कधीच कारखाना बंद पडू दिला नाही। यामुळं आम्ही कर्मचारी आमचे कुटुंब आनंदानं जीवन जगत आहोत असं कर्मचारी बोलताना म्हणाले आणि सर्वांनी यावेळी दांडेगावकर साहेबांचे आभार मानले। आज आपल्या पूर्णा सहकारी साखर कारखाना आपल्या सोबतचे कर्मचारी श्री गोरेजी हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत आणि सेवानिवृत्तीनंतर पूर्णा सहकारी साखर कारखाना आपल्या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने दरवर्षी आपण जे कर्मचारी आतापर्यंत सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना छोटेखानी एक प्रोग्राम ठेवून सेवानिवृत्तीसाठी सर्व कर्मचारी इथं जमतात आणि सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने मी आज श्री गोरेजी यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। त्यांचं पुढील आयुष्य सुख आणि समृद्धी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पूर्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये इंजिनिअरिंग विभागामध्ये इलेक्ट्रिकचं काम करणारे ए ग्रेड वायरमन श्री रमेश माणिकराव गोरे हे 37 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांनी आतापर्यंत जे कारखान्यासाठी काम केलेलं आहे, योगदान केलेलं आहे ते अविस्मरणीय आहे आणि यानंतरही त्यांच्या हातून आपल्या समाजाविषयी, आपल्या इष्टमित्राविषयी असेच सत्कार्याचे काम घडावं। त्यांच्या हातून फार चांगले कामं होतात कारण भगवंत कृपेने आर्थिक पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळं कोणाच्याही अडल्या नडल्या गरजा ते पूर्ण करतात। अशीच ईश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ आणि त्यांचं पुढील आयुष्य हे सुख समृद्धी, आयुर्आरोग्य, धनसंपदानी समाधानी जाऊ हीच या निरोप समारंभाच्या दिवशी मी इच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, जिल्हा हिंगोली।